दिनांक 21 फेब्रुवारी 2017च्या खुलताकळी खुलेना या कार्यक्रमात घरात बारसं सुरू असताना विक्रांतला हॉस्पिटलमध्ये व्यथित स्थितीत बसलेलं पाहून मानसी त्याला यामागचं कारण विचारू लागते। तेव्हा विक्रांत उत्तरतो की मोनिकाच्या वागणुकीला मी पूर्णतः कंटाळलोय, कारण ती बाळाचा माझ्या विरोधात ढाल म्हणून वापर करते। मात्र मानसी त्याची समजूत काढते आणि शेवटी दोघेही बारशासाठी घरी रवाना होतात। विक्रांत घरी न आल्यानं सर्वांनाच प्रश्न पडतो की त्याला यायला उशीर का होतोय। तितक्यात मानसी आणि विक्रांत घरी पोहोचतात। अखेर बारसं उत्साहात सुरू होतं आणि मोनिकाच्या बाळाचं नाव ईशा ठेवण्यात येतं। मात्र या प्रसंगात विक्रांतच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव नसतात। घरातील पाहुणे मंडळी निघून गेल्यावर आजी विक्रांतला बारशाला उशिरा येण्यामागचं कारण विचारते। तसंच तुझ्या मुलीचं बारसं असताना तू घराबाहेर कसा राहू शकतोस असं विचारताच विक्रांत स्पष्ट करतो की मोनिकाच्या बाळाशी माझा काहीच संबंध नाही, कारण मी तिचा खरा बाप नाहीये। हे ऐकताच सर्वांना जबर धक्का बसतो। तेव्हा लग्नापूर्वी घडलेला सर्व प्रकार विक्रांत न डगमगता सर्वांना सांगायला सुरुवात करतो। मात्र संतापलेली आजी त्याच्या आणि मोनिकाच्या थोबाडीत मारते। तसंच या घटनेमुळे दळवी कुटुंबातील सदस्यांना आणि मोनिकाच्या आजी आजोबांना या कृत्याची लाज वाटू लागते। पण विक्रांत न घाबरता सांगतो की केवळ तुम्ही दिलेल्या संस्कारांमुळेच मी संयमी राहिलो। मोनिका आणि विक्रांत या दोघांवर आजी कोणतं कडक पाऊल उचलणार, विक्रांत आणि दळवी कुटुंबियांना यापुढे मोनिका कशा प्रकारे कोंडीत पकडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण दळवी कुटुंबातील आणि लहानग्या ईशासाठी पुढचा काळ कसोटीचा असणार आहे। या मालिकेचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी पहा राजश्री मराठी। नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी चॅनल।